आणि आता पाहणार आहोत राज्यभरातील पाऊस पाण्यासंदर्भातल्या टॉप 9 घडामोडी। नाशिकमध्ये गोदाघाट परिसरातील पाणी ओसरलं। गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग होणार। परिसरामध्ये पुन्हा अलर्ट। खडकवासला धरणामधून 15,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। मुठा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। पाणी भिडे पुलाच्या कठड्यापर्यंत पोहोचलं। रायगड जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे रोहा तालुक्यातील कोलाड, चिल्ले, देवकन्हे या गावामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान। शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी। खेड शहरातील पुराचं पाणी पूर्णपणे ओसरलं। नगर परिषदेकडून सकाळपासून स्वच्छतेचं काम हाती। व्यापाऱ्यांकडून दुकानं उघडण्यास देखील सुरुवात। मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। कर्नाटक आणि इचलकरंजीला जोडणाऱ्या पंचगंगा नदीच्या पुलाला पाणी लागलं। 20 बंधारे पाण्याखाली। सातारा शहराला पाणीपुरवठा करणारं कास तलाव पूर्ण क्षमतेनं भरला। सातारकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली। कास बामनोली रस्ता पाण्याखाली गेला। नागरिकांनी प्रवासासाठी नवीन रस्ता वापरावा, प्रशासनाचं आवाहन। नंदुरबार जिल्ह्यातील चांदसेली घाटाची पहिल्याच पावसात दयनीय अवस्था। अनेक ठिकाणी दरड कोसळली। सातपुड्यातील आदिवासी बांधवांचा जीव मुठीत घेऊन प्रवास। अमरावतीमधील मेळघाटमध्ये भीषण पाणी टंचाई। महिलांची हंडाभर पाण्यासाठी पायपीट। हर घर नल योजनेअंतर्गत प्रत्येक घरी नळ देण्याची महिलांची मागणी। भर पावसाळ्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये 181 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू। 109 गावांसह 23 वाड्यांवरील 3 लाखांपेक्षा अधिक नागरिक टँकरवर अवलंबून। सर्वाधिक पाणी टंचाई जालना आणि बदनापूर तालुक्यात।